नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुम्हाला MPSC बद्दल पूर्ण माहिती देणार आहे। तर MPSC एग्जाम देण्यासाठी तुम्ही केव्हा पात्र असता, तर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असलं पाहिजे। ग्रॅज्युएशन कशामध्ये पण झालेलं असलं तरी चालेल। तुमचं जरी BA असेल, BSc असेल किंवा दुसरं कोणतं एखादी फील्ड असेल तरी चालेल, फक्त ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट असावं लागतं। त्याच्यानंतर तुम्ही MPSC ही या एक्झामसाठी तुम्ही पात्र असता। तर तुम्ही जर व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी। आणि दुसरी कशाबद्दल माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तर आपण बघूयात की MPSC मध्ये MPSC थ्रू 3 एक्झाम म्हणजे वेगवेगळ्या एक्झाम घेतल्या जातात, परंतु सर्वात महत्त्वाच्या म्हणजे हे 3 एक्झाम MPSC राज्यसेवा, जी की क्लास 1 ऑफिसरसाठी असते, ज्यामध्ये डिप्टी उपजिल्हाधिकारी, DYSP वगैरे, मुख्य शिक्षणाधिकारी हे असतात। क्लास 1 पोस्ट असतात याच्यामध्ये। आणि MPSC ग्रुप बी मध्ये काय असतं तर PSI, STI आणि ASO या जागा असतात। आणि ग्रुप सी कशासाठी असते तर क्लरिकल एक्झाम असते, त्याच्यामध्ये एक्साइज इन्स्पेक्टर वगैरे, टॅक्स असिस्टंट ह्या जागा असतात। तर तुम्ही या तिन्ही एक्झाम कधी देऊ शकता तर तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असलं की तेव्हा। तर MPSC राज्यसेवेसाठी आता 2025 पासून काय होणार आहे तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार आहे। म्हणजे की तुमची जी याच्यामध्ये कसे टप्पे असतात की MPSC साठी प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू, प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू। तर तुम्ही केव्हा पात्र असता तर प्री क्वालिफाय झाली तर तुम्हाला मेन्स द्यायला तुम्ही क्वालिफाय होता। प्री क्वालिफाय केल्यानंतर कट ऑफ क्लिअर केला तुम्ही तर मग तुम्ही मेन्ससाठी असता। आणि मेन्स आणि इंटरव्ह्यूचे दोघांचे मार्क मिळून तुमचा जो लास्ट कट ऑफ असतो तुमचं सिलेक्शन याच्यावरती होतं मेन्स आणि इंटरव्ह्यूसाठी। प्रीचे मार्क त्याच्यामध्ये काउंट होत नाही। तर 2025 पासनं म्हणजेच 2025 पासनं जी की राज्यसेवा आहे तर राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे। म्हणजे प्री तर ही MCQ टाईपच असणार आहे, प्रिलिम्स ही MCQ टाईप असणार आहे, परंतु मेन्स ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होणार आहे। म्हणजे तुम्हाला डिस्क्रिप्शन द्यावं लागेल, क्वेश्चनचं डिस्क्रिप्शन लिहावं लागेल, म्हणजे लिखित असणार आहे हे मेन्स तुमची। आणि त्यानंतर इंटरव्ह्यू, या दोघांचे मिळून तुमचा फायनल जो कट ऑफ असतो तो लागतो। आणि त्यानंतर MPSC ग्रुप बी मध्ये कोणाचा समावेश होतो तर ASO, त्यानंतर STI आणि PSI असे ह्या ग्रुप बी मध्ये ह्या पोस्ट असतात, ASO, STI आणि PSI। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला MCQ पॅटर्न असणार आहे प्री आणि मेन्ससाठी। आणि याच्यामध्ये पण प्रीसाठी प्री फक्त तुम्हाला क्वालिफाय करायची असते आणि मेन्सचे मार्क तुमचे फायनल सिलेक्शनसाठी काउंट करण्यात येतात। तर ASO आणि STI साठी तुम्हाला फिजिकल टेस्ट नसते, म्हणजे ग्राउंड नसतं, परंतु PSI साठी ग्राउंड असतं आणि ग्राउंडचे मार्क त्याच्यात परत काउंट केले जातात। PSIचा जो कट ऑफ असतो तो मेन्स, इंटरव्ह्यू आणि ह्या दोघांना इंटरव्ह्यू नसतो आणि PSIला इंटरव्ह्यू असतो। म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल की PSI साठी तुम्हाला मेन्स क्वालिफाय करावं लागेल। मेन्स क्वालिफाय झाल्यानंतर तुमचं ग्राउंड होईल आणि ग्राउंड आणि मेन्स मिळून तुमचा एक कट ऑफ लागेल आणि त्या कट ऑफनुसार तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचा फायनल कट ऑफ लागेल। म्हणजे तुमचे पूर्ण मार्क याच्यामध्ये काउंट होणार PSIच्या पेपरमध्ये। तर कोणते मेन्स, ग्राउंड आणि प्लस इंटरव्ह्यू याच्यावरती तुमचा फायनल कट ऑफ जो असेल किंवा सिलेक्शन आपण जे म्हणतो ते तुमचं याच्यावरती लागणार आहे। आणि ग्रुप सी मध्ये इंटरव्ह्यू वगैरे नसेल तर प्री क्वालिफाय केल्यानंतर डायरेक्ट मेन असेल आणि मेन्सचेच मार्क याच्यामध्ये काउंट होता आणि मेन्सच्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होतं। तर हे झाली तुमची पूर्ण MPSC बद्दल पूर्ण माहिती, जी की तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। जे की नवीन मुलं जे सुरुवात करत असतील किंवा तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयरला असेल तर तुम्ही आतापासूनच MPSCची तयारी फर्स्ट इयर, सेकंड इयरपासून केली तर तुमचं बेसिक एकदम कंप्लीट होऊन जातं मस्त छानपैकी। आणि मग तुम्ही थर्ड इयरमध्ये तुम्ही अपियर म्हणून पण देऊ शकता MPSCची एक्झाम। आणि त्याच्यानंतर 3 वर्षामध्ये तुमचा खूप छान अभ्यास होतो आणि त्यानंतर तुम्ही पेपर देऊ शकता। तर अजून तुम्हाला कशाबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला कशाबद्दल माहिती पाहिजे किंवा कशावरती लेक्चर वगैरे पाहिजे। तर
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.